प्रमोदजी नमस्कार. नमस्कार. शिवशरणार्थ. 13 मे पासून पट्टाभिषेक कार्यक्रम सुरू आहे. होय. एकंदर या कार्यक्रमावर तुमचं मत काय? हा रोपवे महोत्सव चालू आहे आपल्या अडकूमध्ये. मी माझा अगोदर परिचय देतो. मी एक सामाजिक कार्यकर्ता प्रबोध कांबळे हे आपल्याशी संवाद या निमित्तानं साधू इच्छितोय. या नगरीचा माजी सरपंच आणि 2000 काळामध्येच माझं भाग्य एवढं मोठं आहे की माझ्या काळामध्येच शिवाचार्य अप्पाजी महाराज त्यावेळी आगमन झालेला होता आणि मी त्यावेळी सरपंच होतो. म्हणजे पट्टाभिषेक सोहळा तुम्ही पाहिलेला आहे. म्हणजे तुमच्या काळामध्ये पट्टाभिषेक सोहळा झालेला आहे. आणि मला त्याहूनही आनंद आज एवढा मोठा वाटतो की महाराजांचा आज रौप्य महोत्सवी आपल्या नगरीमध्ये शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजींच्या पट्टाभिषेक रौप्य महोत्सवानिमित्त हे जे धार्मिक कार्यक्रम गेली 7-8 दिवस चालू आहे. खूप मोठ्या आनंदात हर्षभरात आणि खरा मानवतेचा विजय असो किंवा मानवता धर्म एक व्हावं असं जे तत्व आपल्या जगज्योती बसवेश्वर महाराजांनी मांडलेलं होतं तीच परंपरा आमच्या आप्पांनीही, आम्ही त्यांना आप्पा म्हणतो, आप्पांनी खूप मोठ्या चांगल्या पद्धतीनं सर्व जातींना समावेश करत एकही जात नाही, त्यांना फक्त एकच जात आहे ते म्हणजे मानवता धर्म हे तितकं तुम्हाला मी निरीक्षण करतो. आजपर्यंत साधं आप्पांचा चालक जो आहे इथून तिकडे नेण्याचा की प्रवासात तिकडे नेण्याचा, धार्मिक स्थळाला भेटी देण्याचा किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी ने-आण करणारा जो चालक आहे तो चालक मुस्लिम समाजाचा. पण आप्पांनी त्याला आपल्या मुलापेक्षाही छान जपलं आणि सांभाळही केला. म्हणजे मला हेही सांगायचं आहे की महाराजांमध्ये कुठलीही जाती व्यवस्था नाही किंवा हे जात नामक आहे किंवा ह्या जातीचं आहे असं कधीही नाही. आणि मानव धर्माचं सगळं कल्याण करायचं झालं तर मानव एकच आहे, जात नाही तर मानवता एक आहे. आणि ह्या मानवतेचा उन्नती होईल, प्रगती होईल. त्या खऱ्या अर्थाने त्यांचा जो मानवतावादी आहे विचार, तो मानवतावादी विचार आपणच्या डोक्यात आणि त्या पद्धतीने कुठल्या आज आमच्या आडदूरमध्ये कुठल्याही समाजातलं काम आहे, समाजातलं कार्य असो, कुठल्या समाजातलं गरीब घरातलं असो, पण ते महाराज स्वतः त्या घरापर्यंत त्या कुटुंबापर्यंत आपलं आहे हे आपलं कुटुंब मानतात. अशा पद्धतीनं महाराज सगळ्यांच्या घरोघरी प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेतात, आशीर्वाद देतात, त्याला दीक्षा देतात. खूप मोठं काम आपण या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. कारण मी 25 वर्ष झालं मी त्यांना बघतोय. आगमन माझ्याच काळात झालं. आज त्यांचा रौप्य महोत्सवी आणि पट्टाभिषेकाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला की मला खूप खूप समाधान आनंद वाटतो. 13 मे पासून साक्षीदार आहे आप्पांचा आणि हे मला बघायचं भाग्य देखील मला मिळालं हे मी धन्यता मानतो. 13 मे पासून आपल्या इथं कार्यक्रम सुरू आहेत. अपेक्षित नव्हती याही पलीकडे भाविक आज दाखल झालेत. याचं नेमकं गणित काय असेल? गणित हेच आहे, महाराजांचं जे प्रत्येक गावी असेल, आपलं गावच नाही तर तालुका असेल, जिल्हा असेल, भले त्या तालुक्यामध्ये महाराज, पण आमच्या महाराजांचं जे मानवता धर्म आहे ते तत्त्व जे आहे ते तंतोतंत पाळण्याचं काम आज करतो. कारण आम्हालाही अनुभव आलेला आहे. आम्ही सुद्धा महाराजांच्या जवळ गेलो की आम्हाला काय मात्र आम्हाला माध्यम झालेलं आहे. म्हणून त्यांचं जे प्रसार प्रचार झालेला आहे त्यामुळं लोकांची श्रद्धा खूप वाढलेली आहे. आणि हे त्या आनंदाच्या ह्या रौप्य महोत्सवात भाग घेण्यासाठी सगळे बाहेरगावचे तालुक्यातील लोक, बाहेर तालुक्यातील किंवा सोलापूरसारख्या शहरामधून सुद्धा आज इथं आलेलं बघायला. एखादा असा प्रसंग आला का तुम्हाला की एखादा प्रश्न घेऊन तुम्ही आप्पाकडे गेलात आणि तो सुटला नाही असं? तसं
मी कुठला घेऊन गेलो नाही, त्यांचा आशीर्वाद घ्यायला मात्र गेलो. कारण नेहमी आपल्या वर्षाला श्रावण महिन्यामध्ये जो कार्यक्रम असतो मठामध्ये, त्या मठामध्ये आजपर्यंत 25 वर्ष झाली अग्रेसर भाग घेतो आणि महाराजांचा आशीर्वाद नेहमी करता घेतलेला आहे. असा प्रसंग मलाही पडला नाही की अडचण आहे की ते असं नाही, पण त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊनच मी या सामाजिक कार्यात उडी घेतली. असा कोणता संदेश दिला महाराजांना तुम्ही आज महाराजांची अशी स्तुती करताय? हे अनुभवाची गोष्ट आहे. कारण मी सुरुवातीपासून बघतो आणि प्रत्येक समाजातल्या लोकांपर्यंत पोचणारी आमची अफवा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून मला त्यांचं खूप कारण किती मोठा त्याग आहे. आज आईवडील त्याग सोडून बाहेर आलो तर आम्हाला आठवण येते, पण त्यांनी सगळा आईवडील, घर, कुटुंब, नातेवाईक जे कोणी असतं ते सगळं सोडून हे आमचे नातेवाईक आहेत, हे आमचे मुलं आहेत, आम्ही त्यांची मुलं आहोत. अशा पद्धतीनं हे नातं जे जपलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं नातं आहे. म्हणून त्याचा खूप मोठा आदर वाटतो आणि सन्मान आमच्या हृदयामध्ये नेहमीच राहील.